वाईट चेंडू, एक धाव धावफलकावरती, एक धाव धावफलकावरती. स्ट्राईकला आपण पाहतोय तो संकेतला. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. दुसरा चेंडू डॉट येतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट चेंडू. आदेश, मागील मॅच मध्ये आदेशने गोलंदाजी केली ते 8 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी राहिली होती त्याची मागील मॅच मध्ये. पावसाची सुरुवात, सिद्धिविनायक बोरावले आणि चंद्र वॉरियर्स कर्णधार दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपण टॉस करून घेऊया. फटका तसा झाला समोरच्या क्षेत्रामध्ये. विशाल चेंडूवरती येतो, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वी होत आहेत. 2 धावाच्या साहाय्याने संघाचा धावफलक 3 वरती जाऊन पोहोचलाय. 3 धावा धावफलकावरती. फटका तसा झालाय, एक धाव पूर्ण. आधी चेंडूवरती होतोय, दुसरीचा प्रयत्न नाही केला जात. एकाच धावावरती समाधान. पुन्हा आदेश. पावसाची सुरुवात, पुन्हा लेफ्ट बॅट्समन आपण पाहतोय अनिकेतला. चला थोडं फास्ट घ्या आदेश. पहिले 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील. वाईट +1, 2 धावा धावफलकावरती. धावा आहेत त्या 6. धावा धावफलकावरती. संदीप कदम यांना पंचांच्या भूमिकेत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाचे अध्यक्ष. परंतु खरोखरच अंक चेंडूच्या मागे पाठलाग करतात. एक धाव पूर्ण झाले. वाईट +1 पुन्हा, म्हणजे लगातार 2 वाईट आलेत आदेशचे. खरंच चांगलं कामकाज संदीप कदम सर. मी नक्कीच त्यांचं इथे कौतुक करेल, कारण की मी एका असोसिएशनचा अध्यक्ष, पण त्याचा कुठलाही मी अध्यक्ष आहे, मी कशी पंच करू हे बाजूला ठेवून आज पंचांच्या भूमिकेमध्ये विभागासाठी काम करतात. धन्यवाद सर. अशी माणसं दुर्मिळ असतात, अशी माणसं खूप कमी असतात. पुन्हा वाईट. पंकज मात्र मॅचचे आनंद घेतो. पावसामध्ये 1 वाईट. 3 वाईट आले. 3 धाव वाईट होते, 1 धाव आली. म्हणजे धावसंख्य वेगाने पुढे चाललाय. 10 धावा साल्विकोन संघ. 10 धावा धावफलकावरती. पंकज मात्र मॅचचा आनंद घेतो मित्रांनो. 10 धावा धावफलकावरती. फटका तसं जोला. इथे चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि रनआउटची संधी सुद्धा आली होती आदेशकडे, परंतु संधी हुकली आणि 1 धाव पूर्ण. जर साल्विकोन टीम जिंकली ना, साल्विकोन 11, तर आदेश दादा साल्वी, अजय साल्वे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. वाईट चेंडू. जाऊया आपण सत्कार समारंभाकडे. शिवाजी बाबा आहिरे थांबता ना. ओके, हे मॅच झाल्यानंतर आपण सत्कार घेऊ इनिंग ब्रेक मध्ये. सत्कारची तयारी तुम्ही सर्वांनी करून ठेवा.
पटकन सजवलाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने चेंडूवरती आले. 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. दोन धावाने संघाचा धावफलकाचा विचार केला तर 14 वरती जाऊन पोहोचलाय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि सिद्धिविनायक बोरावले दोन्ही कर्णधार तयार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पटकन सजवलाय. विशाल चेंडूवरती येतो. एक धाव पूर्ण होते आणि दुसरीचा प्रयत्न फेकी झाली होती, परंतु बॅटरला माहिती आहे की ग्राउंड वरती चिखल आहे, ही धाव घेऊ शकतो आपण आणि 2 धावा इथे पूर्ण केले. 2 धावाच्या साहाय्याने पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 धावा धावफलकावरती. 5 चेंडू वाईट टाकलेत आदेशने. पहिल्या मॅच मध्ये त्याने 8च धावा खर्च केले होते, परंतु आता डबल धावा खर्च केले. 16 धावा खर्च केले. दुसरा गोलंदाज कोण असेल? केतनला प्राचारण केले, ज्यांनी मॅच जिंकून दिली होती तोच केतन. थोडं स्पीडअप घ्या. 16 धावा. सिद्धिविनायक बोरावळे संघ आणि चंद्रवळ टॉस करूनच घेऊया आपण. बोलवा चला या दोन्ही संघ. समीर महाबदे आणि दादा तुमचा कोण आहे कॅप्टन? मुकुंद मोरे आणि समीर महाबदे या टॉस साठी. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतो. सेमीफायनल फर्स्ट. वाईट चेंडू. नाव संकेत भर. अध्यक्ष साहेब नवनाथ बाबा आहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि एका बाजूला सिद्धिविनायक बोरावळे. पटकन सजवला. विशाल यांच्या चेंडूचा एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती. ही मॅच थोडी फास्ट घ्या मित्रांनो. चला टॉस करून घ्या. सेमीफायनल फर्स्ट नवनाथ बाबा आहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. या साईडला समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न रनअप घेतले. फेकी झाले तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होते. तो चेंडूवरती पंकज लांबून ओढून आलेत. त्यांचे कौतुक करावं लागेल. 2 धावा यशस्वी होतात. 20 धावा धावफलकावरती. 2 चेंडू झालेत सर. 3 ओव्हरचीच मॅच आहे सर. सेमीफायनल पण 3 ओव्हरचीच करतोय. पुन्हा वाईटची मात्र बरीचशी धावसंख्या ही कालभरून क्रिकेट खांडे ज्या संघाकडून दिली जात आहे. ही वाईट चेंडू वाईट दिशा देणार तर नाहीत ना मॅचला. चांगला चेंडू आता हाताला. अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका जर आपण पाहिला ना तर सालवीकोण टीम कडून आला नाहीये. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक. निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करायचा आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले चंद्र वारियर ढवळे संघाला. पुन्हा वाईट. जास्तीच्या धावा आहेत ना तर वाईटच्या आहेत निलेशजी. तुमच्या संघ म्हणजे सालवीकोण 11 हा संघ अजूनपर्यंत बॅटिंगने कमी आणि वाईटच्या धावा जास्त भेटलेल्या आहेत. संघाचा धावफलक जाऊन पोहोचला 22. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. सचिन लांबून चेंडूवरती जात आहेत. एक धाव पूर्ण होते. इथे दुसरी धाव बनवू शकली असती, परंतु दोन्ही खेळाडूंनी तो मनसुबा रचला नाही. एका धावावरती समाधान मानावं लागलं. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यशस्वी होत आहेत. कारण धावांसाठी धावा मोठे फटके येत नाहीत, परंतु एकेरीत वगैरे धावसंख्या बनवली जाते. धावसंख्येला आकार देण्याचं काम, धावसंख्या सन्मानपूर्वक नेण्याचं काम सालवीकोण संघाचे दोन्ही बॅटर करतात. संकेत आणि अनिकेत चांगली पार्टनरशिप बीट केली. धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचले. एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 26 धावा. पहिल्या गोलंदाजाने 16 धावा खर्च केला. दुसऱ्या गोलंदाजाने 10. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे सर्व पदाधिकारी सर्व सभासद आपण
व्यासपीठासमोर यायचं आहे, व्यासपीठाकडे यायचं आहे. या सर्व गोळे 26 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरला 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 10 आल्या. गोलंदाजी मारते सचिन, ज्याने मागे ओव्हरमध्ये 3च धावा खर्च केला होता, एक गडी माघारी पाठवला होता आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आणि 26 धावा त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्या होत्या. तो सचिन. ऑन साइडला चंद्रशेखर विवेक आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न वेगाने करतात, फेकी झाले. 2 धावा यशस्वी. तिसरीचा प्रयत्न. नितीन मोरे चेंडूवरती आले, 3 धावा यशस्वी झालेत. 3 धावाने धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. खरंच साविकोण संघाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. तिसरी ओव्हर चालू असताना पहिल्या चेंडूवरती 3 धावा आणि धावफलक 29. कुठलाही मोठा फटका आला नाही निलेशजी, परंतु धावसंख्या सन्मानपूर्वक होतच चाललेली आहे. 29 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बीट केले दोघाही बॅटरने. 29 धावा. साल्विकोण 11 हा संघ एकत्रित झाला, एकजूट झाला आणि सुमितजी साल्वी यांच्या कर्णधार पदाखाली हा संघ नव्याने खेळत आहे. फटका सजवलाय साईडला. एक धाव पूर्ण. पंकज चेंडूवरती गेले, तो फेकी केले. चांगली फेकी झाली पंकजच्या माध्यमातून आणि विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसलाय. काय क्षेत्ररक्षण केलं असेल पंकज मोरे यांनी. बऱ्याचशा लांबवरचा प्रवास केला, चेंडूवरती गेली, फेकी झाली आणि गडी बाद सुद्धा झाला. चांगली फेकी पंकज यांची, कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय मयूर. चल मयूर फास्ट. संकेत माघारी, त्याची जागा घेण्यासाठी मयूर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा वाईट. काल भरून क्रिकेट क्लब कांडे संघाची जर चर्चा करायचं म्हटलं तुकाराम नायरे साहेब, तर व्हाईटची एजन्सी नितीन मोरेने घेऊनच ठेवली आज. आणि ही व्हाईटच धावा कदाचित त्यांना अंगलट येऊ शकतात की काय. पुन्हा व्हाईट. लगातारचे व्हाईट चेंडू टाकतायत. पहिल्या गोलंदाजाने तेच काम केलं, दुसऱ्या गोलंदाज थोडंसं धावसंख्या अडवण्याचं काम केलं, परंतु आत्ताचा गोलंदाज व्हाईटची बरसात करतोय. पावसाची सुरुवात आणि व्हाईटची बरसात एकाच वेळी मैदानामध्ये सचिन करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वरती जाऊन पोहोचलाय. म्हणजे 3 ओव्हरची मॅच, सन्मानपूर्वक धावसंख्या म्हणावी लागेल या धावसंख्येला. 32 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. एक गडी बाद. फटका तसा झाला, अगदी नजाकत ताकदीचा वापर. फटका आला प्रॉपर. षटकार. 38 धावा धावफलकावरती. ज्या फटक्याची वाट साल्विकोण पाहत होता ना, तोच फटका अनिकेतच्या बॅटमधून आला. षटकार. आत्ता चांगला चेंडू, डॉट चेंडू आला. चांगलं कामकाज राहिलं. आता षटकारानंतर कमबॅक केले सचिनने. पावसाने सुद्धा विश्रांती घेतली. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत तर एक गडी बाद. 38. साल्विकोण 11 हा संघ बॅटिंग करत असताना 38 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. डॉट चेंडू आलाय. बऱ्याच विश्रांतीनंतरचे 2 लगातारचे डॉट. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती किती धावांचं टार्गेट देणार अनिकेत समोर संघाला. काल भरूनच क्रिकेट खांडज या संघाला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण झाले. नाही 2 धावा. रनआउटच्या स्वरूपात हा गडी बाद. धावसंख्या 40 झालेली आहे. जिंकण्यासाठी 41 धावा बनवायच्या आहेत. चला, गोवे शिवशक्ती क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते आपण व्यासपीठावरती यायचं. आपण आपल्या ग्रामस्थांचा, आपल्या मार्गदर्शकांचा, आपल्या पाठीशी खंबीर उभा असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचा सन्मान करत आहोत.
आपण सन्मानाकडे वळत आहोत. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल श्री सिद्धिविनायक बोरावली वर्सेस चंद्रपूर वारियर्स ढवळे. बोरावली संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. सन्मानी आदरणीय सकारमदादा आहिरे यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे. जनार्दन दादा आहिरे साहेब यांच्या शुभ हस्ते. मी सकारमदादा आहिरे यांना विनंती करतोय की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. माननीय श्री सकारमदादा आहिरे की शेलार आहेत ते आहिरे साहेब यांचा सन्मान श्री जनार्दन दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते होतोय. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. धावा बनवायचे ते 41. 18 चेंडू मध्ये 41 धावा. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल आणि जय भवानी स्पोर्ट क्लब साखर या संघासोबत केले सन्मान होतोय. मुख्य शांतता राखा मित्रांनो, प्लीज व्यासपीठावर शांतता राहू द्या. सकारमदादा आहिरे यांचा यथोचित मान सन्मान शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे यांच्या वतीने होत आहे. मायची उद्धार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. सन्मानी आदरणीय राजेशजी जाधव साहेब यांचा सन्मान सचिन जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. सन्मानी आदरणीय राजेशजी जाधव साहेब यांचा सन्मान सन्माननीय श्री सचिनजी जाधव यांच्या शुभ हस्ते. तर राजेशजी जाधव साहेब चला क्षेत्ररक्षण बॅटर पाठवा. बॅटर नितीन मोरे खांडज. खांडज संघ आपले दोन्ही बॅट्समन पाठवा. खांडज संघ प्लीज थोडं फास्ट. विशाल कर्णधार चला दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये. विशाल आणि विवेक सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये. 41 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडू मध्ये. इथे सन्मान होतोय राजेशजी जाधव साहेब यांचा. त्यानंतर नितेश हुतेकर यांचा सन्मान ओमकार जाधव आणि सनी जाधव करतील. श्री नितेशजी हुतेकर साहेब यांचा सन्मान ओमकार जाधव आणि सनी जाधव यांच्या शुभ हस्ते होईल. या लवकर नितेश हुतेकर साहेब आपण यायचं आहे. यांचा सन्मान ओमकार जाधव आणि सनी जाधव यांच्या शुभ हस्ते होतोय. चला मॅच चालू ठेवायची आहे. या नितेश हुतेकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. चला सन्मान करून घ्या. ओमकार जाधव आणि सनी जाधव. विशाल आणि विवेक सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये दाखल. पहिल्या मॅच मध्ये विवेक पहिल्याच चेंडूवरती बाद झाला होता. आताही पुन्हा तो सलामीला आला. विश्वास दाखवला त्यांच्या टीमने. 41 धावा बनवायच्या. गोलंदाजी मार्गवरती ओमकारला पाहतोय. सन्मानी आदरणीय बिवाबाबा आहिरे यांचा विशेष सन्मान संपूर्ण गोवळे टीम शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या वतीने होतोय. या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे बाबा. जाऊया मैदानामध्ये. पंचांचा सिग्नल ग्रीन. चेंडू डॉट आलाय ओमकारचा विवेक समोर. साल्विकोण एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अजय साल्वी यांनी प्राइज लावले. जर टीम जिंकली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. भिवा बाबा आहिरे यांचा विशेष सन्मान शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवळे यांच्या वतीने होत आहे. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पहिला चेंडू डॉट आला. चला थोडं फास्ट. हा डेड बॉल. विशेष सन्मान होतो भिवा बाबा आहिरे गोलेगावचे ज्येष्ठ मार्गदर्शक. समोरचे क्षेत्र निवडलंय. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा यशस्वी होतात. विवेकच्या बॅट मधून हा फटका होता. 2 धावा संघाच्या. सन्माननीय आदरणीय माननीय श्री नामदेव शेठ आहिरे यांचाही विशेष सन्मान संपूर्ण टीमच्या वतीने होत आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. नामदेव शेठ आहिरे साहेब यांचा विशेष सन्मान होत आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 6. 41चा पाठलाग करायचे. 6 धावा धावफलकावरती.
पंचांकडे अपील करतायत. डॉट चेंडू आलाय. हरिदादा मोरे यांच्याकडून जर मॅच जिंकली तर त्यांनाही कॅश प्राइजच्या स्वरूपामध्ये संघाला देण्यात येईल. पंचांकडे अपील करतायत साळवी संघ. 2 चेंडू लगातारचे डॉट आलेत. विवेक आहे स्ट्राईकला आणि विवेककडे ती क्षमता आहे. एक चौकार अशी तोही मैदानामध्ये खेळतोय. सचिनजी आहिरे यांचं इथे आगमन झाले. त्यांचंही आपण शब्द सुमन आणि सहर्ष स्वागत करत आहोत. पटका तसा झेलची संधी आणि ही ते चेंडू 1 बाउंस सी मारेशा पार. विवेकच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. संघाचा धावफलकाचा विचार केला तर 10 वरती जाऊन पोहोचले. सचिन आयरे यांचा सन्मान गणेश आयरे यांच्या शुभ हस्ते होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. एक धाव पूर्ण होते. 41चा पाठलाग करायचे. धावफलकावरती 11 धावा. अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. बघा स्टेजवरती थोडीशी शांतता ठेवा प्लीज. 11 चेंडू 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती संकेत. 11 बॉल 30. एक धाव पूर्ण होते. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती 12 धावा. जुनी 29 धावा बनवायच्या आहेत. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायल होतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न. रनअप घेतलाय. फेकी झाले तोपर्यंत दुसरी धाव रोखली जाणार नाही आणि विकेट बाद. पहिला धक्का. पहिला हादरा बसला. रनआउटच्या स्वरूपामध्ये विवेक माघारी. एकच धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक 13 वरती जाऊन पोहोचलाय. सचिन मागील मॅच मध्ये सामनावीर ठरला होता. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग वैयक्तिक 26 धावांवरती खेळला होता तो सचिन आता टीमचा तारहार बनणार का? सचिन आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 13 वरती. 13 धावा धावफलकावरती. पंचांकडे अपील करतायत. डॉट चेंडू येतोय. साळवी गाव 11 हा संघ आज मात्र चांगली कामगिरी करतोय. खरोखरच शेवटच्या मागील मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत याही संघाने झुंज दिली होती. दोन्ही संघ जिंकण्यासाठी आले. दोन्ही संघ इथे हार मानायला तयार नाहीयेत. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल. विजयदादा आयरे आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. एक धाव पूर्ण होते. एक धाव पूर्ण. 14 धावा धावफलकावरती. दुसरीवर प्रगतीपथावरती असताना 41 धावा बनवायचे. 14 धावा. इथून पुढे 27 धावा बनवायचे. 7 चेंडू 27 धावांची गरज. 7 बॉल 27 धावा. जो संघ जिंकेल ना तो बक्षीस पात्र फेरीत जाईल. फटका सजवलाय. एक धाव पूर्ण. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडू 26 धावांची गरज. 6 बॉल 26. शेवटचे 6 बॉल 26 धावांची गरज. कोण जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये? कुठला संघ? जय भवानी स्पोर्ट क्लब साखर या संघासोबत सेमीफायनल 2 खेळणार. गोलंदाजी मार्गवरती अनिकेत.
ज्यांनी बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग सुद्धा केली, चांगली साथ दिली संकेतला, 16 धावांवरती नाबाद खेळला तो अनिकेत. दांडी पहिल्या चेंडूवरती त्रिपालाची दांडी गोल करून टाकले सचिनची. ज्या सचिन कडून अपेक्षा होती त्या सचिनला. मॅच आले 5 बॉल 26. एकजूट काय असते हा साल्विकोन संघ आज दाखवून देते मैदानामध्ये. साल्विकोन 11 एकत्र आले, एकजूट झाले, संघाची बांधणी केली, नवीन संघ मैदानामध्ये उतरला आणि खेळ आपण पाहिला की एकीचं बळ काय असतं हे आज गोवळेकर दाखवतायत आणि त्यांच्याच बाजूचं गाव साल्विकोन हे सुद्धा दाखवतायत. पहिले दोन्ही गाव एकत्र होते, परंतु आता प्रत्येक वाडीनुसार प्रत्येक गावाच्या 2-2 3-3 टीम आहेत, परंतु साल्विकोन संघाने 2 टीमची एक टीम बनवली, संघ मजबूत केला आणि त्या मजबूतीचा फायदा आज मात्र नक्कीच गावाच्या नावासाठी. मोठा फटका नितीन मोरेच्या बॅट मधून, परंतु तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. या तिसरे पंच या बिमर साठी तिसरे पंच या. दोन धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल, त्यानंतर आपण पुढील माहिती पोहोचू. तोपर्यंत नक्कीच ज्या गावाची आपण चर्चा करत होतो तो साल्विकोन संघ खरोखरच संघाची बांधणी एकजूट केली, एकत्रित आले आणि मी गावासाठी आणि गाव माझ्यासाठी अशा पद्धतीने साल्विकोन 11 हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि चांगली झुंज देतोय. मागील मॅच सुद्धा आपण पाहिली, दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावले आणि गोगले संघासोबत खेळत होते आणि शेवटच्या क्षणाला संघ विजयी झाला. सर बॉल ड्रॉप होतोय. गडी बाद, फेर डिलिव्हरी, गडी बाद झालाय. काय गोलंदाजी केली असेल अनिकेत. 2 चेंडूवरती 2 विकेट. मैदानामध्ये दाखल झालाय पंकज. संघाचा तारणहार मैदानामध्ये आलाय पंकज. आता पंकजला मात्र इथून पुढे हात खोलावा लागेल, संघ अडचणीत आहे. संघासाठी धावून आला पंकज. मोठे फटके पंकजलाही मारावे लागतील. मॅच आले 4 चेंडू 26 धावांची गरज. लेफ्ट हँड बॅट्समन पंकज मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूवरती पंकजला षटकारच मारावं लागेल आणि ते चॅलेंज मैदानामध्ये घेऊन कोण गेला ना तो पंकज मोरे. डॉट आला. काय गोलंदाजी केली अनिकेतने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 गडी माघारी पाठवलेत आणि तिसरा चेंडू डॉट. मॅच आता जवळ साल्विकोन संघाने आपल्या बाजूने खेळून आणले. पंकजने फटका तर सजवलाय. एक धाव पूर्ण होते का नाही धाव घेत पंकज, कारण पंकजला माहित आहे की आता मॅच ही संपूर्ण साल्विकोनने आपल्या गोलंदाजांच्या जोरावरती आपल्या बाजूने ठेवले. परंतु या मॅच मध्ये हिरो नक्कीच अनिकेत बनतोय, कारण बॅटिंग करत असताना 16 वरती नाबाद खेळला होता. इथे दांडी गोल करून टाकले. पंकजची तिसरी विकेट घेतोय. एकही धाव खर्च केली नाही. 5 चेंडू 3 विकेट. जर गोलंदाजी अनिकेतची आवडली असेल ना तर मित्रांनो जोरदार टाळा होऊन जातो. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये. काय गोलंदाजी केली अनिकेतने. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 3 गडी माघारी पाठवले. संघ पूर्णपणे विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहतोय. साल्विकोन 11 एकीचं बळ, एकीची ताकद मैदानामध्ये दाखवताना. अनिकेत साल्वी आणि शेवटचा चेंडू डॉट. मिडल ओव्हर या स्पर्धेमध्ये कोणी टाकले असेल ना तो खेळाडू आहे साल्विकोन गावचा अनिकेत साल्वी आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने बॅटिंग करत असताना 16 धावा बनवल्या आणि 3 विकेट घेतले तो अनिकेत ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या अनिकेत
अनिकेत या लवकर आपण चला आणि लगेच दोन्ही संघाचे कर्णधार या छत्रपती जय भवानी स्पोर्ट क्लब साखर आणि साविकोण 11